घाणेरडी नटी, थू केलं पाहिजे, कुत्री सोडून भोवो करायला लावायचं. किशोरी पेडणेकर कंगना रनौतवर संतापल्या. भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत हिने दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या जेनझी तरुणाईच्या आंदोलनावर अत्यंत तीव्र आणि बोचरी टीका केली आहे. जंतर मंतर आंदोलन करणाऱ्या आंदोलक तरुणांना थेट गटारछाप पिढी असं कंगना रनौतने संबोधलं आहे. तसेच माझ्या संपूर्ण आयुष्यात मी एकाच ठिकाणी एवढा कुरूप आणि उथळ असभ्य प्रकार कधीच पाहिला नाही असंही कंगना रनौत यांनी म्हटलं आहे. कंगनाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी कंगना रनौतवर हल्लाबोल केला आहे. किशोरी पेडणेकर यांना कंगना रनौत यांनी केलेल्या विधानावर माध्यमांशी विचारताच ती घाणेरडी नटी आहे, तिच्यावर थू केलं पाहिजे, तिच्यावर कंट्रोल आणायला हवा, पंतप्रधान मोदी यांनी हे काम करायला हवं, अशी घाणेरडी कुत्री सोडायची आणि भोभो करायला लावायचं, अशी प्रतिक्रिया पेडणेकर यांनी दिली आहे. मुळात तिला ती खासदार आहे, ती एक घाणेरडी नटी आहे, तिच्यावर असं थू करायला पाहिजे, इतकी नालायक बाई आहे. खरं म्हणजे निवडलंय ह्याच्यासाठी पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब किंवा जे कोण आहेत त्यांनी तिच्यावर कंट्रोल करा. अरे तुम्ही झेनजी जे आपलं युवा तरुणांचं तुम्ही पुन्हा रक्ताला आव्हान करताय, तरुण दाखवून देतील, तरुण तुम्हाला दाखवून देतील. त्यांनी दाखवलं. मग अशी घाणेरडी कुत्री सोडायची, घाणेरडी कुत्री सोडायची आणि भो 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 करायला लावायचं. आणि ह्या तमाम हिंदुस्थानच्या नागरिकांचा, जे तरुण मुलं आहेत त्यांच्या आईवडिलांचा अपमान करण्याचा अधिकार या भाजपच्या खासदार बाईला, या नटी बाईला दिला कोणी? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.